10वी-12वी 2025 बोर्ड परीक्षेची तुमची तयारी इथं सुरू असेल. तुमचे ट्यूशन क्लासेस असतील, तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं जात आहे, त्यासोबत तुम्ही स्वतः स्टडी करत आहात. म्हणजे तुमची प्रिपरेशन इथं सुरू आहे, कमी वेळ तुमच्याकडे राहिलेला आहे. मग अजून यामध्ये बेस्ट तुम्हाला करायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला ॲड करावं लागणार तुमच्या प्रिपरेशनमध्ये, जे की तुम्हाला मी सांगणार आहे. तर 3 महत्त्वाच्या गोष्टी आहे इथं पाहूया. नंबर 1 आहे तुमचं टेक्स्ट बुक. तुम्हाला जे विषयाची पुस्तकं तुम्हाला दिलेली आहे तुमच्या शाळेमधून तुमच्याकडे जे असतील तर ते महत्त्वाचे आहेत. कारण की तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरून एकही क्वेश्चन विचारला जाणार नाही आहे. जे काही क्वेश्चन असतील तुमच्या टेक्स्टबुकमधून असतील. म्हणून प्रत्येक चॅप्टरचे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स तुम्हाला एकदम परफेक्ट करावं लागणार आहे. जास्तीत जास्त प्रिपरेशन टेक्स्टबुकमधून तुमची होऊन जाणार आहे. ओके. नंबर 2 आहे तुमचं नवनीत 21. आता पहा, हे नवनीत 21 आहे, अपेक्षित ज्याला म्हणतात आपण. तर यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी सेट दिलेले आहेत. ॲक्टिव्हिटी सेट म्हणजे क्वेश्चन प्लस आन्सर यामध्ये दिलेले आहेत. आता हे प्रिपरेशन तुमची इन्क्रीज का करते, बूस्ट का करते? कारण की याची जर तुम्ही टेक्स्टबुकमधून अगोदर अभ्यास केला, तुमचे ट्यूशन क्लासेस सुरू आहे, शाळेमध्ये शिकवणं सुरू आहे, आणि त्यानंतर यामधून क्वेश्चन आन्सरची जर तुम्ही प्रॅक्टिस केली चांगल्या पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टची, तर तुमची लेवल इथं वाढू शकते. आणि जो क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आहे त्यानुसार यामध्ये तुम्हाला क्वेश्चन प्लस आन्सर प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ओके. हे झालं नंबर 2. आता नंबर 3 सांगतो. नंबर 3 आहे तुमचं इथं पास्ट इयर क्वेश्चन पेपर. हा पास्ट इयर क्वेश्चन पेपर 10वी आणि 12वीचे तुम्हाला प्रॅक्टिस करणे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे एक्झाम होईपर्यंत प्रत्येक सब्जेक्टचे पास्ट इयर क्वेश्चन पेपरच्या PDF आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहेत. ॲपची लिंक तुम्हाला आपल्या स्टोरीमध्ये चेक करा. ओके. तर या 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. तुमची प्रिपरेशन एकदम बेस्ट होऊन जाणार आहे. फॉलो करून नक्की ठेवा.